आता पाहूया कसा रंगला लोकसभेचा आखाडा, त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। आमचं सरकार आल्यावर शेतकऱ्यांचं कर्ज माफ करणार, शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी आयोग स्थापन करणार, राहुल गांधींची घोषणा। नाईट लँडिंगची सुविधा नसल्यानं राहुल गांधींचा लातूरमध्ये मुक्काम, विमान उडण्यास अडचण आल्यामुळे राहुल गांधी दिल्लीला रवाना होऊ शकले नाही। ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट बाबत सुप्रीम कोर्टाने निर्णय राखून ठेवला, पुढील काही दिवसात कोर्ट या प्रकरणाचा निकाल देणार। भाविक आजार पूनम महाजनांचे पोस्टर सोशल मीडियावर व्हायरल, उत्तर मध्य मुंबईसाठी आशिष शेलार आणि पराग आळवणींच्या नावाची चर्चा। गडकरींच्या प्रचार रॅलीत विद्यार्थ्यांचा वापर केल्याचा काँग्रेसचा आरोप, नागपुरातील एनएसव्हीएम फुलवारी शाळेवर कारवाई करण्याचे राज्य निवडणूक आयोगाचे आदेश। माझ्या आईने देशासाठी मंगळसूत्राचं बलिदान दिलं, इंदिरा गांधींनी युद्धाच्या काळात आपलं सोनं दिलं, प्रियंका गांधी यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार। महाराष्ट्रातील 8 मतदारसंघासह देशातील एकूण 90 जागांवर 26 एप्रिलला मतदान। बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ, वाशिम तसंच हिंगोली, नांदेड आणि परभणीमध्येही मतदान होणार। महाराष्ट्रात पंतप्रधान मोदींच्या प्रचारांचा धडाका, भाजप उमेदवार पंकजा मुंडेंच्या प्रचारार्थ मोदी मैदानात। 6 मे रोजी बीड आणि अहमदनगरमध्ये मोदींची सभा। मराठा नेते विनोद पाटलांची संभाजीनगर लोकसभा निवडणुकीतून माघार, कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय, कोणालाही पाठिंबा देणार नाही, विनोद पाटलांकडून स्पष्ट।